बाबाची ज्वाळा देह बुद्धी वैराग्याचे निष्ठा प्रगटणे दाखवली अंता म्हणता दवडोने निज शांतीवर दे असताना निळोबरा असं म्हणतात, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्याग गेली. मी भोगून आणि त्याग दोन शब्द महत्वाचे आहेत. प्रपंचात माणसाला कळलं पाहिजे कुठं थांबलं पाहिजे. महाराज कुठं थांबलं पाहिजे कळलं पाहिजे. प्रपंचात महाराज म्हातारी माणसं होतात, काही करणं होत नाही, पण प्रपंच सोडत. माणसाच्या जीवनात कळालं पाहिजे कुठं थांबलं पाहिजे, आणि ज्याला कळतं कुठं थांबायचं त्याचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत. ऐका, प्रपंच रचना सर्व भोगून त्यागली. तुकाराम महाराजांनी प्रपंच रचना भोगून काय केली? त्यागून टाकली. त्यागून म्हणजे नको म्हणून बाजूला टाकलं. तुकोबारांची भाषा आहे ना, जाळोनी संसार बैसलो. तुकोबारा स्पष्ट बोलतात ना, संसार जाळून अंगणात बसलो म्हणजे काय? अंतकरणामध्ये प्रपंचाविषयी असणारं महत्व आम्ही काढून टाकलं. बरं ठीक आहे, जाळोनी संसार प्रपंच रचना सर्व भोगोनी त्या गेली. मग काय झालं? याचं फल काय मिळालं? निळोबारा सांगतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, नानव देव घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता दोषविले. ऐका, या बळावरती तर तुकाराम महाराजांना शेवटी काय झालं? स्वतः परमात्म्याचं वाहन म्हणजे स्वतः देव तुकोबारांना शेवटी घेण्यासाठी आला. गरुड येतो पडत का रे, नाभी नाभी म्हणे त्वरे. ऐका, मग आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय पाहिजे? त्याग पाहिजे, तो प्रपंचाचा पाहिजे, आणि भोग हा परमार्थाचा पाहिजे. याला म्हणतात वैराग्य. मग शमदादी षट संपत्ती, आणि मग ज्ञानाची प्राप्ती होते. आता ऐका, ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ज्ञानामध्ये एक तत्वज्ञान काय सांगतंय? एक अडचण आहे. कोणती अडचण आहे? ते म्हटले ज्ञानाची अडचण एवढीच आहे, ज्ञान प्राप्त झालं की मी ज्ञानी आहे हा गर्व सगळ्यात बेकार आहे. ज्ञानामध्ये अडचण काय आहे? मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे. म्हणून मी 2-3 उदाहरणं जी दिली. कोणती? मी आहे म्हणून चाललंय आणि मी आहे म्हणून नांदले. हे 2 उदाहरणं त्याच्यासाठीच आहेत. हे त्याच्यासाठीच आहेत. कशासाठी? ज्ञान प्राप्त झालं की मीपणा आला, आणि मीपणा आला की ते ज्ञान टिकत नाही. तत्वज्ञान असं सांगतंय, ज्ञानाची जी उच्चता अवस्था कोणती आहे? जर ज्या ज्ञानामध्ये अज्ञान दाखवणं आहे त्यालाच ज्ञान म्हणतात. जो ज्ञानी आहे ना तो अज्ञानीचं लक्षण दाखवतो. तो कधीही विद्या विनयेन शोभते. जो विद्वान असतो त्याच्या अंतकरणामध्ये त्याच्या मनामध्ये नम्रता असते. ऐका, आणि मग ज्ञानाची प्राप्ती होते. अहो पण तुम्ही एवढ्या वेळ झालं सांगायला लागले योग ज्ञान वगैरे वगैरे, पण आता हे साधन झाले हो, आम्हाला फल सांगा ना. आता ऐका, याचं फल काय आहे? तर याचं फल आहे मोक्ष. याचं फल काय आहे? म्हणजे मोक्ष. म्हणजे ज्ञानाचं फल मोक्ष, योगाचं फल मोक्ष. आता हे मोक्ष मोक्ष म्हणजे कोणतं मोक्ष? मोक्ष कशाला म्हणतात? मोक्ष काही नाही, मी सोप्या भाषेत बोलतो. मोक्ष या शब्दाचा अर्थ मोकळं होणं. म्हणजे काय? मोक्ष मोकळं होणं. कशातून? जन्म मृत्यू संसारातून मोकळं होणं म्हणजे काय? मी मोक्ष. मी तुम्हाला सोपं बोलतो. आमच्याकडं लोक माळ घालायला येतात. मग माळ वगैरे घातली की मग आम्ही त्याला म्हणतो, अरे महिनावारी केली पाहिजे, आषाढी कार्तिकी तरी कमीत कमी पंढरीची वारी केली पाहिजे, फडावर हजर राहायला पाहिजे. हो 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 म्हणतो. महाराज एकदा का पोराचं लग्न झालं की पुन्हा मी तुमच्याच माग. आता मी बाहेरची कीर्तनं करून कमीत कमी 18-19 वर्ष झालं बाहेरची कीर्तनं करतो. श्री गुरु आमचे वडील अनेक वर्ष कीर्तनं करून आता दमले, ते फिरत नाहीत बाबा. आता काय सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आता मी फिरतोय फडावरचे सगळे कार्यक्रम, बाहेरचे कार्यक्रम सगळे करतोय. पण 18-19 वर्षात आजपर्यंत एकही बहादर अजून माझ्या गाडीत बसलेला आप्पा अजून बी एकटाच आहे फिरायला.
रोज फिरतो. फक्त आम्हाला लोक महाराज एकदा पोराचं लग्न झालं की काय झालं. बरं कोण कोण झाले इथं मोकळे. मोकळं कोण आहे. पोराचं लग्न झालं की झालं काय. पोराचं लग्न होतं योगायोगाने. आता म्हणजे मिळनात मुली पण झालं म्हणून उगं ते त्याच्यात नको गुंतायला पुन्हा मला काहीतरी ताप नको अडकाय अवघड आहे सध्या ते. लग्न झालं आणि योगायोगाने काय होतं नातू होतो. आणि एकदा नातू आला की वास आजोबाचं नातवाचं आयुष्य म्हणजे काय हे तेवढंच माझं नातं. ते म्हणतात ना जुनी लोक नातवाच्या जीवनातला पहिला मित्र म्हणजे कोण आहे आजोबा. बस एकदा नातू आला आणि नातवाने आजोबाचं बोट धरलं की आजोबाला गुरु आठवत नाही, पंढरपूर आठवत नाही, नाती गोती आठवत नाही, काही गेलं गेलं. मग मोकळा झाला का बांधला. अय तुमचं विचारायला लागलो मी. मोकळा तुम्हाला जरा पुढं सांगू का. आता सुद्धा वाळव्यातली लोक महिन्याच्या वारीला येतात. वाळव्यातली लोक महिन्याच्या वारीला येतात. पण कशी येतात माहिती का तुम्हाला. सकाळची सगळी घरची कामं उरकतात, गाडीमध्ये बसतात, काका डबा घेऊन येतात. तिथं येतात मठात खाली फडावर खाली समाधीच्या पाया पडतात. आम्ही गादीवर कोण असेल त्याच्या पाया पडतात ना महाराज द्याबर परवानगी. पुन्हा दुपारी 12-1 वाजता फराळ करायला पुन्हा वाळव्यात माघारी हजर. ह्याला वारी म्हणायचं काय नाही. ह्याला फक्त येरझार आहे ही वारी नाही. दशमी व्रताचा आरंभून द्वादशीची शिरापती 3 दिवसाचा हा काय सांगितला विधी सांगितला आणि मग ती वारी घडते. म्हणजे बरं ठीक आहे मर काही अडचण नाही. मग अजूनही मोकळं नाही. मोक्ष या शब्दाचा अर्थ मोकळं होणं. संसारूपी दुःखातून पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं यातून मोक्ष म्हणजे मोकळं. अहो मग तुका बरं आहे तुम्हाला आता काय पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात अरे हे मोक्षांपेक्षा भट आम्हाला याची गरज नाही. का अरे हे मोक्षपेक्षा आमच्याकडे फुकट आहेत. भुक्ती मुक्ती फुकाच्या साठी कोणी तयाकडे न बाहेर मोक्ष पद तुच्छ केली आकारान. मोक्ष पद तुच्छ केली आकारान. मोक्ष पदे तुच्छ केली आकारान. मोक्ष पद 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 तुच्छ केली आकारान. मोक्ष पदे तुच्छ केली आकारान. आम्हा जन्म घेणे युगायुगी. आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्ष पद तुच्छ केली आकारान. मोक्ष पद तुच्छ केली आकारान. आम्हा जन्म घेणे युगायुगी. आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्ष पद तुच्छ केली आकारान. मोक्ष पद तुच्छ केली आकारान. मोक्ष पदे तुच्छ केली आकाराने. आम्हा जन्म घेणे योगायोगी. मोक्ष पद तुच्छ केली आकाराने. आम्हा जन्म घेणे योगायोगी. मोक्षपदे तुच्छ केले या कारणे आणि आम्हा जन्म घेणे युगायुगी. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला पुन्हा जन्माला यायचं आहे. मोकळं व्हायचं म्हणजे मोक्षपेक्षा आम्हाला गरज नाही. नवे नवे तुकोबाराय म्हणतात हे मोक्ष मुक्ती वगैरे आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात आमचं लग्न त्यांच्या बरोबर झालंय. तुका म्हणे मुक्ती परदेनो. तुका म्हणे मुक्ती परदेनो. तुका म्हणे
परनेली नोवरी. नुक्ती नाही बरं का, ही मुक्ती शब्द आहे. आता तुम्हाला नुक्ती आठवण. नुक्ती वेगळी आणि मुक्ती वेगळी. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. परनेली नोवरी या शब्दाचा अर्थ काय? मोक्ष, मुक्ती वगैरे यांच्याबरोबर आमचं काय झालंय? लग्न झालंय. त्याच्यामुळे आता दिवस चारी खेळी मिळी, आम्हाला त्याची इच्छा नाही. मग तुकोबारा आहे, तुमची इच्छा काय? तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला हे मोक्ष मुक्ती वगैरे आहे ना, पुन्हा जन्माला न येणं, आम्हाला असं करायचं नाही. मग काय करायचं आहे? तुकाराम महाराज म्हणतात, मला पुन्हा जन्माला यायचं आहे. पुन्हा म्हणले, हो कसं काय? हो काय, कशासाठी यायचं? घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझे चरण सेवा साधा भया, तुझे चरण सेवा साधा भया, हरिनामा कीर्तन संताचे पूजन, हरिनामा कीर्तन संताचे पूजन, तुझे चरण सेवा साधा भया, तुझे चरण सेवा साधा भया, आता मला असं विचारायचं आहे, तुकाराम महाराज जर पुन्हा जन्माला येण्याची इच्छा करत असतील तर तुम्ही आम्ही पुन्हा जन्माला येऊ शकतो का नाही? बोला लवकर. पुढचा जन्म कुठला आहे आपल्याला? हात वर करा. पुढचा जन्म फॅनच्या वाऱ्याने झोपले का सगळे? नाश्ता जिरला? काय झालंय नक्की? पुढचा जन्म बरं जाऊ द्या, पुढचा जाऊ द्या, पुढचा द्या सोडून. मागचा कुठला होता माहितीये काय? कुठून आला? माझा मुद्दा काय आहे? मानवी जीवनाची इति कर्तव्यता आणि परिपूर्णता हा आपण प्रस्तावनेमध्ये वाक्य टाकलंय ना. मग मानवी जीवन करण्यासाठी कुठून आलोय, कुठून आलोय हे कळल्याशिवाय जायचंय कुठं हे कळत. त्याच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तनच याच्यासाठी जायचं कुठं हे ठरवता आलं पाहिजे. आता मग माझा मुद्दा असा आहे, तुकाराम महाराज तुम्ही जे बोलता पुन्हा जन्माला येण्याची इच्छा करता, मग हे जन्म आणि मरण आपल्या हातात आहे का? तुकोबारा सांगतात आहे. कसं काय? आता ऐका. शास्त्राने त्याला प्रारब्ध आणि प्रारब्धाचे 3 प्रकार केले. कोणते कोणते? पहिलं प्रारब्ध सोयेच्या नावाचं, दुसरं प्रारब्ध परेच्या नावाचं आणि तिसरं प्रारब्ध अनिच्छा नावाचं. 3 प्रकारची प्रारब्ध आहेत. सोयेच्या, अनिच्छा, परेच्या. परेच्या प्रारब्ध दुसऱ्याच्या इच्छेने येणे आणि दुसऱ्याच्या इच्छेने जाणे. आपण कुठं बसतो? आपलं जाणं येणं आपल्या हातात आहे का? बोला लवकर. कोणाच्या हातात आहे? ज्यानं रिबीन कापली कार्यक्रम. अहो आत्ता होते ना, आत्ता कीर्तनात, आत्ता चाल म्हणलो आम्ही सगळे, आत्ता कीर्तनात होते, हरिभाऊ होते ना. आत्ता संपलं. काय झालं? रिबीन कापली, कार्यक्रम संपला. म्हणजे कुणाच्या हातात आहे? परेच्छा नावाचं प्रारब्ध तुम्हा आम्हा मनुष्याला लागतं. आणि इच्छा नसताना जन्माला येणं आणि इच्छा नसताना जाणं. मला असं विचारायचं आहे, पुढचा जन्म कुणाला वाटतं कुत्र्याचा मिळावा?
होय कुत्र्याचा वाटतं काय बरं मिळणार नाही कशावरून त्याचं कारण काय आहे तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला पुढचा जन्म ठरवतो विठाला 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 तुमचा जन्म मृत्यू हे सगळं तुमच्या कर्मावरती ठरतं मग स्वयच्या नावाचं प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या इच्छेने येणं आणि स्वतःच्या इच्छेने जाणं हे कुणाच्या ठिकाणी लागतं ते फक्त संताच्या ठिकाणी बघा संत महात्मे नामदेवराय असं वर्णन करतात आता घड्याळ पुढे गेलंय प्रमाण आपण तोंडी म्हणूया चोपदार आप्पा हे सगळे आता सगळी म्हणणारी मंडळीत महाराज ही सेवा करणारी मंडळीत चांगल्या मोठ्या भावाने पण आता काय करावं घड्याळ पुढं चाललंय बरं त्यात काय आहे बरेच लोक शुगरचे पेशंट आहेत बरं पाहुणे रावळे आलेले आहात आज आपल्या एकनाथरावांच्या श्राद्धासाठी सगळी ही मंडळी जमलेली आहेत अजून मला श्राद्धाविषयी पुढं बोलायचं आहे त्यामुळं थोडंसं धावतं पुढं जातो तुकाराम महाराज काय म्हणतात की तुकाराम महाराज संत महात्मे स्वतःच्या इच्छेने अवताराला येतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धर आले शब्द आहे आले आले शब्द आहे बरोबर आहे आणले नाही आले शब्द आहे स्वतःहून जन्माला आले आणि हे संत महात्मे आपलं अवतार कार्य संपलं की स्वतःच्या इच्छेने निघून गेले स्वतःच्या इच्छेने नामदेवरायांनी सांगितलं आषाढ शुद्ध एकादशीला मी देवा पुढे जाऊन उभं राहिलो आणि देवाला सांगितलं देवा काय आषाढ शुद्ध एकादशी नामाविनमी विठ्ठलासी आज्ञा द्यावी आता मला आज्ञा द्या बस का मला विश्रांती पै घ्यावया माझं कार्य संपलंय मला समाधी घ्यायची म्हणजे मला जायचंय जाण्याची विनंती कुणी केली नामदेवरायांनी केली स्वतःच्या इच्छेने अवताराला आले आणि स्वतःच्या इच्छेने गेले आता डायरेक्ट तुकाराम महाराजांकडे या तुकाराम महाराज स्वतःच्या इच्छेने अवताराला आले आणि स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या कर्माच्या बळावरती आपला देह सुद्धा आपला तुम्हा आम्हाला खाली ठेवला नाही का कारण बऱ्याच लोकांना अवघड आहे देहाच्या बाबतीत सुद्धा चार खांद करायला वाटतं शेवटी चर्चा करतात मीच खांदा त्याला दिला घेतले सोडून मी माझ्या पदरचं सांगत नाही एकनाथ महाराजांचं चरित्र काढा एकनाथ महाराज ज्या वेळेस कार्य करत असताना संत महात्मे जे अवताराला येतात हे संत महात्मे कार्य करत असताना समाजामध्ये व्यापक दृष्टीनं कार्य करण्यासाठी येतात आणि जे व्यापक दृष्टीनं आध्यात्मिक दृष्टीचं कार्य करतात त्याला संत म्हणतात संत महात्म्यांकडे कोण ह्या जातीचा आहे कोण त्या जातीचा याचा संबंध नाही कधीच संतांनी विचार केला नाही मी ज्या परंपरेत जन्माला आलो आमचे संत कबीर महाराज यांचा जन्मच हिंदू आणि मुसलमान हा वाद संपवण्यासाठी त्यांचा जन्म त्याच्यासाठी तुम्ही मगरला जर कधी गेलात गोरखपूरच्या जवळ मगर नावाचं गाव आहे आणि त्या मगर नावाच्या गावामध्ये संत कबीर महाराजांनी स्वतःचा देह स्वतःच्या इच्छेने ठेवलेला आहे मी जरा पुढे जाऊन बोलतोय स्वतःचा देह घेऊन जाणारे जे दोन संत आहेत त्यातले पहिले संत जर कोण असतील तर जगद्गुरु आमचे संत कबीर महाराज आणि 2 नंबरला तुकोबार आहे प्रयाण काळी देवे विमान पाठवले प्रयाण काळी देवे विमान पाठविले माझे अद्भुत वर्तवले मानव देह घेऊन निज धामा गेले मानव देह घेऊन निज धामा निळा म्हण सकाळा संता दोषविले निळा म्हणे सकळ संता दोषविले जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दादा जसा देह घेऊन तुकोबरा गेले प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले गेले कोण तुकोबरा पण त्याच्या पूर्वी संत कबीर महाराज गेले त्या काळामध्ये मुस्लिम हिंदू वाद भरपूर होता महाराज आजही त्यात विशेष नाही पण आता तेवढा राहिला नाही आणि मग कबीर महाराजांच्या जन्माच्या बाबतीत महाराज मुसलमान आहेत का हिंदू आहेत इथून सुरुवात महाराज तुम्हाला एकच सांगतो
संतांच्या बाबतीमध्ये संतांची जात कुळ कधीही पाहायला जायचं कधीच जायचं नाही. आणि मग कबीर महाराजांचा वाद सुरू झाल्यानंतर कबीर महाराजांनी आपला देह ठेवला आणि देह लोक ठेवून आपल्या इच्छेने या आत्मस्वरूपातून निघून गेले. या देहातून आत्मा निघून गेला आणि ते मगरमध्ये देह ठेवले. तिथं वाद सुरू झाला. काय वाद सुरू झाला? आता हिंदू पद्धतीने दहन द्यायचं का मुस्लिम पद्धतीने दफन करायचं, वाद सुरू झाला. कबीर महाराजांचे चिरंजीव कमाल महाराज तिथं हजर होते, ज्यांची समाधी, ज्यांची परंपरा कबीर महाराजांची समाधी आजही आपल्या पंढरपुरामध्ये 700 वर्षापासून अविरत आपल्या परंपरेमध्ये आहे. हे सगळं त्यांच्या संबंधाने मी बोलतो. आणि मग तिथं वाद सुरू झाला. आणि वाद सुरू झाल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने एका वृद्ध म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या वादामध्ये गेले. आणि पांडुरंग परमात्मा बोलू लागला, अरे तुम्ही या संतांच्या बाबतीत जे बोलताय हे तुमचं चुकीचं आहे. अगोदर तुम्ही त्यांचा देह झाकून ठेवला आहे. वो चद्दर बिछा के रखे है, उनको उठा के तो देख लो चद्दर, म्हणजे चादर उघडून पहा. आणि ज्या वेळेस कबीर महाराजांच्या देहावरची चादर उघडून पाहिली तर त्या देहाचे 3 भाग झाले होते. कोणते कोणते भाग झाले होते? तर पहिला भाग या शिरापासून म्हणजे मुंडक्यापासून खाली उजव्या बाजूचा सगळ्या तुळशी झाल्या, डाव्या बाजूला सब्जा झाला आणि सगळ्या मुंडक्याच्या म्हणजे या शिराच्या या डोक्याच्या सगळे गुलाबाची फुलं झाली. आता वाद कुठला राहिला? दहन करायचं का दफन? बोला. याला संत म्हणतात. वादच मिटवला. हिंदू राम रहीम एकच आहे. तुम्ही अल्लाह म्हणा, आम्ही देव म्हणतो, एकच आहे. पण आम्ही फक्त काय झालंय, मतासाठी आम्ही भांडण करतो, बाकी दुसरं काहीच नाही. सगळे एकच. मी सांगत नाही यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार अलगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याची भलती नारी यारे यारे राना तोर याची भरती नारी नर गदाबा विचारे अलगे चिंता कवनाची. यारे यारे राना तोर याची भरती नारी नर गदाबा विचारे अलगे चिंता कवनाची. याती याती या शब्दाचा अर्थ जात. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, सगळे या आणि सगळे येऊन काय करा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. कबीर महाराजांच्या देहाचे 3 भाग झाले. मुस्लिम लोकांनी आपला सब्जा घेतला. आजही तिथं मस्जिद आहे, त्याच्या शेजारी हिंदू लोकांनी तुळशीची समाधी बांधली. आजही शेजारी दोन्ही मंदिर आहेत. आणि मग त्यांचे चिरंजीव कमाल महाराजांनी गुलाबाची फुलं घेतली आणि ती घेऊन पंढरपूरला आले आणि पंढरपूरला येऊन ती समाधी स्थापन केली. माझा मुद्दा एवढाच आहे, संतांचा जो अवतार असतो हा अवतार समाजाच्या अंतःकरणातल्या श्रद्धा ह्या अंध ज्या आहेत त्या अंधश्रद्धा घालवण्यासाठी संतांचा हा अवतार असतो. आणि हे स्वतःच्या इच्छेने अवताराला येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात. हे कशाच्या बळावरती? तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भक्तिरूपी नावाचं साधन आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो. का करतो भक्तिरूपी नावाचं साधन? तर तुकोबराय बोलतात, ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ही भक्ती ही देवाला आवडते. आणि हे भक्तिरूपी नावाच्या साधनाच्या बळावरती तुकोबराय काय म्हणतात या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगताना, माझा दिवस गोड झाला अभंग. यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी गेला होता यासाठी गेला होता यासाठी गेला होता शेवटचा
विठोबा रखुमाई होबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई होबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई बोला बोला जय जय विठोबा रखुमाई होबा हर 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 होबा होबा रखुमाई जय होबा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय होबा रखुमाई होबा जय जय बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय होबा रखुमाई जय होबा रखुमाई जय होबा रखुमाई याच्यासाठी केला होता अट्टहास म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्तिरूपी नावाच्या साधनासाठी काय केला अट्टहास केला. अट्टहास या शब्दाचा अर्थ काय थोडासा पुढं बोलायचं झालं तर थाट केला नव्हे नव्हे. अट्टहास या शब्दाचा अर्थ करत असताना ते साधन करण्यासाठी हट्ट केला अट्टहासपूर्वक हट्ट केला असं. बरं ठीक आहे म्हणजे कोणतं साधन तुकाराम महाराज म्हणतात भक्ती नावाचं साधन. आता हे भक्ती नावाचं साधन म्हणजे काय आहे तर भक्ती नावाचं साधन म्हणजे काय तर भजन करणं कीर्तन करणं हे साधन आहे. गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने म्हणून हे साधन सांगितलं. आणि हे साधन करण्यासाठी दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग म्हणून आम्हाला हे भक्तिरूपी नावाचं साधन तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला सांगितलं. ते कसं केलं याच्यासाठी केला होता अट्टहास. बरं ठीक आहे त्याचं फल काय तर आम्ही पुन्हा जन्माला येणार आहे म्हणून तो तुकोबराय म्हणतात ना आता निश्चिंतीने पावलो. आता मला निश्चिंतता प्राप्त झाली. म्हणजे निश्चिंतता कधी येते माणसाच्या जीवनातली चिंता संपली की काय येते निश्चिंतता. मला सांगा ना आपल्याला निश्चिंतता आहे का चिंता आहे. आता आपण सगळे इथं जमा आहेत आपल्याला काय आहे काय आहे चिंता आहे बरोबर आहे ना. कुणाला पोटाची चिंता आहे कुणाला पावसाची चिंता आहे बरोबर आहे. कुणाला पोराच्या लग्नाची चिंता आहे कुणाला आता महाराज कीर्तन कधी सोडतेत याची चिंतेचे प्रकार सांगतो मी. प्रत्येकाला काय आहे चिंता. बरं ठीक आहे मग तुकाराम महाराज तुम्हाला म्हणजे आता चिंता मला राहिली नाही. आता निश्चिंतता प्राप्त झाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या तृष्णा नाम चिंता. का माझी चिंता संपली. अहो पण कशी काय संपली तुकोबाराय म्हणतात नुसती संपली नाही. दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकोबाराय बोलताना असं सांगतात ही जी चिंता आहे ना ही नुसती गेली नाही तर चिंता मेली म्हणतात गेली म्हणतात. उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली या शब्दाचा अर्थ काय गेली. मग वारली शब्द का वापरला तुकाराम महाराज म्हणतात वारली म्हणजे मेली आणि मेलेली पुन्हा माघारी येत माहेराला गेलेली पुन्हा समजणे वाले को इशारा करते. गेलेली महागारी येते पण मेलेली महागारी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात चिंता माझी संपली काही हरकत नाही. पण कशावरती या भक्तीच्या बळावरती म्हणजे काय परमात्म्याचं पवित्र असणारं हे नाम आम्ही घेतलं. कमळ म्हणजे हे नाव आम्ही घेतलं आणि म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात हे मोक्ष मुक्ती वगैरे आम्हाला ह्याची गरज नाही कारण त्याच्याबरोबर आमचं लग्न झालं. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. आपण आज चिंतन करताना 99% कीर्तनकार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून खाली येतात.
पण मीच एकटा उलट्या डोक्याचा आहे, मी खालून वर जातो. याचं कारण आहे वैकुंठवासी आपणला चांगले माहिती आहेत, हरिभाऊ तुम्हालाही माहिती आहेत. वैकुंठवासी श्री गुरु आमचे हरिभाऊ महाराज पाटील हे बहुंचे आम्हाला शिकवण आहे. पाठशाळेत शिकवत असताना भाऊ असं म्हणायचे, चिंतन करत असताना त्या चिंतनात अपूर्वता काहीतरी निघाली पाहिजे, आपल्याला त्या पद्धतीने पुन्हा जागेवर आलं पाहिजे. त्या संबंधाने आपण आता चिंतन केलंय. माणसाचं जीवन कसं असावं त्याच्या संबंधाने तुकोबाराय सांगतात, साध्य साधनाच्या पद्धतीने असावं. आज ज्यांचं श्राद्ध करतोय हे श्राद्ध म्हणजे काय आपल्याला चिंतन करायचं आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो, वैकुंठवासी प्रातस्मरणीय आमचे एकनाथरावांचं हे खरं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि त्या श्राद्धाच्या निमित्ताने आमचे डॉक्टर योगेश यांनी म्हणजे त्यांच्या चिरंजीवानी, त्यांची सोनबाई असतील, जे मंडळी असतील, त्यांचा नातू, हे सगळ्या परिवाराने इच्छा व्यक्त केली की आपल्या घराण्यामध्ये माळकरी परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, संत कबीर महाराजांची ही परंपरा आपल्याकडे आहे आणि हे कीर्तन झालं पाहिजे. ऐका, हे श्राद्ध करत असताना श्राद्ध का करायचं, याचं काय कारण आहे, या श्राद्धाच्या पाठीमागं भूमिका काय आहेत हे आम्हाला कळायला पाहिजे. हे कळण्यासाठी आम्हाला पहिल्या दिवसापासून आम्हाला यावं लागतं. पहिला दिवस जो जातो, मला सांगा, देह जातो का आत्मा जातो? कोण जातो? माणूस मरतो म्हणजे काय होतं? देह जातो का आत्मा? तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला अनुभवच नाही, कसं सांगू? त्याला अनुभवाची गरज नाही. आम्हाला पहिलं कळायला पाहिजे, हा देह जड आहे का सजीव आहे का निर्जीव आहे? हा जड आहे. आणि ह्या जडाला चालवणारा जो आहे तो चेतन म्हणजे चैतन्य आहे. तो चैतन्य म्हणजे कोण? आत्मा. आत्मा हाच परमात्मा आहे. ह्याच्यात आत्मा आहे, तोच देव आहे. हे आम्हाला कळालं की त्या दिवशी आपल्याला काही जीवनात अडचणी राहणार नाहीत. मग जातं कोण? हा देह जातो का आत्मा जातो? हा, म्हणजे मोजक्या लोकांना कळालंय, म्हणजे थोडी नाश्त्याची तंद्री उतरली आता म्हणायचं काय अडचण. आत्मा जातो, देह राहतो. बरोबर आहे. आता मला असं विचारायचं, मग आत्मा जातो, पण आत्मा जातो म्हणजे कुठं जातो? मी जरा अजून सोपं बोलतो, देह मरतो का आत्मा मरतो? मरतो कोण? हा, हे कळालं पाहिजे. काय झाले अलीकडच्या काळात, एखादे मनुष्य गेले आणि त्या स्मशानामध्ये माईक लावलेला असतो, अजून आपल्याकडे आलं नाही, येऊ नये. पण आता डॉक्टर साहेब जिकडं नोकरी करतात त्या नगर भागामध्ये, नाशिक भागामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये डॉक्टरांनी पाहिलंय, गेल्यानंतर तिथं श्रद्धांजलीची भाषणं एवढी असतात आप्पा त्या भागात की बोलायचं काम नाही. आणि मग ती श्रद्धांजली वाहत असताना तिकडची लोक धडधडीत म्हणतात, डॉक्टर साहेब काय अमुक अमक्याच्या आत्म्याला शांती. आता मला असं विचारायचं आहे, आत्मा जातो का देह जातो? बोला लवकर. तुम्ही म्हणताल अजून आमचा गेला नाही, गेल्यावर सांगतो. असं नाही, कळालंच पाहिजे आम्हाला. आत्मा जात नाही, आत्मा या देहाला सोडून जातो, हा देह जातो. मरणारा कोण आहे? हा देह आहे. मग तिथं उभारून आम्ही काय करतो? भाषण देतो अमुक अमक्याच्या आत्म्याला. हिथंच भ्रष्टाचार आहे आमचा मोठा. माईक हातात आलं की काय बोलावं हेच कळत नाही लोकांना. कारण आत्मा मरत नाही. शास्त्र काय सांगतं? आत्म्याला जन्मही नाही आणि आत्म्याला मरणही नाही. जन्मही नाही आणि मरणही नाही. पण धडधडीत लोक म्हणतात अमुक अमक्याच्या आत्म्याला श्रद्धांजली. बरं, आता ऐका. बरं, काय झालं मग? ह्या देहाला तो आत्मा सोडून बाजूला गेला. बाजूला गेल्यानंतर खाली राहिला हा देह. बरोबर आहे. आता या देहाला आपल्यामध्ये कळण्यासाठी आपल्याकडून काही ना काहीतरी एखादं नामविधान केलं जातं की ज्यांचं आज पुण्यस्मरण आपण श्राद्ध करतोय ते म्हणजे एकनाथराव. एकनाथराव या देहाला नाव दिलं. आता मला सांगा, चर्चा काय झाली? एकनाथराव निघून आपल्यातनं गेले. आता मला सांगा, एकनाथराव होते का नाही इथं? समोर दिसणारे कोण आहेत? निघून जाणारा कोण आहे? आत्मा. या देहाला सोडून जाणारा कोण आहे? आत्मा. समोर दिसणारे कोण आहेत? एकनाथरावांचा हा देह आहे. बरोबर आहे. बरं, मग एकनाथराव निघून गेले पहिल्या दिवशी. मग आपल्याकडं शास्त्र असं आहे, जुन्या काळामध्ये पद्धत किंवा पुराणांमध्ये अशी पद्धत आहे, त्याचा विधी सांगितला. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 प्रकारचे संस्कार आहेत. किती प्रकारचे? 16 प्रकारचे संस्कार आहेत. मी सगळे संस्कार आत्ता सांगणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा एक जन्माचा 16,
दुसरा लग्नाचा सोहळा आणि शेवटी एक मरणाचा सोहळा. ही 3 सोहळे सध्यामध्ये आपल्याकडं प्रामुख्याने मानले जातात. आता ऐका, मरणाच्या सोहळ्याला ज्या वेळेस जातो मग पहिल्या दिवशी आपल्याकडं शास्त्र असं चिंतन आहे, त्या देहाला ज्या वेळेस आपण त्या अग्निसंस्कार करावे लागतात. संस्कार या शब्दाचा अर्थ काय? अग्नीची पूजा करून त्या सरणावरती ठेवून मग तो अग्नी द्यावा लागतो. त्याला 2 प्रकारचं नाव आहे अग्निशास्त्रामध्ये. एक मंत्राग्नी नावाचा अग्नी असतो आणि एक भाडाग्नी नावाचा अग्नी असतो. 2 प्रकार असतात. आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सगळीकडे भटजीबुवा भेटतील तो विधी करायला असं नाही, म्हणून आपल्याकडं बरेचशी लोक आपल्याकडं सगळ्या समाजाची काय करतात जे आहे ते की पटकन आपल्याला भडाग्नी देऊन मोकळं करतात. हा पहिला दिवस बाजूला झाला. आता महत्त्वाचा मुद्दा येत आहे. तो जो आत्मा असतो तो आत्मा जो या देहाला सोडून गेलेला आहे तो कुठं राहतो? तर तो आत्मा 10 दिवस घराच्या भोवती राहतो, घरामध्ये राहतो. आपल्याकडे अजूनही पद्धत आहे, गेलेल्या माणसाच्या जागेवरती तो दिवा ठेवायचा. कुणाकडे ते आतमध्ये पाठी खाली झाकून काय ठेवतात, कुणी ते गुलाल ठेवतं, कुणी पीठ ठेवतं, कुणाची जी काय पद्धत असेल ते असेल. त्याच्यावरती मग ते उघडल्यानंतर ते सगळं त्याच्यावर दिसलं जातं. ह्याचं कारण काय? तो जो आत्मा आहे ना, तो आत्माचा वावर त्या ठिकाणी झालेला आहे आणि तो तिथं आहे याचा जाणीव असते. ऐका, आणि मग तो आत्मा त्या घरामध्ये फिरतो. फिरत असताना 3 दिवस फिरतो. 3ऱ्या दिवशी ज्या वेळेस आपण जो काही सावळायचा विधी करतो, तो विधी करत असताना तो आत्मा पुन्हा स्मशानात जातो. त्याच्या माध्यमातून तो त्याचं अन्न घेतो आणि पुन्हा तो आत्मा आपल्या घराच्या वरच्या बाजूला येऊन बसतो. किती दिवस? 10 दिवस तो बसतो. म्हणून तर आपल्याकडे हे 10 दिवस सुतक पाळण्याची जी पद्धत आहे त्याचं कारण काय? गेलेल्याचा आत्मा सगळं पाहत असतो, म्हणून आपण 10 दिवस कुठल्याही प्रकारचं बाहेर कुठेही जायचं नाही. किती सुख मानतो, किती दुःख मानतो हे त्याच्यावरती ठरवलं जातं. आणि मग 10व्या दिवशी आपण जातो मग कुठेही क्षेत्राच्या ठिकाणी आणि तिथं जाऊन मग आपण काय करतो? पिंडदान करतो. आता पिंडदान करतात. पिंडदान करत असताना काय असतं? पिंडदान करणं म्हणजे काय आहे? तिथं 10 पिंड मानले जातात. उगत त्यांनी सांगायचं आपण घाल पाणी कर कालच्यावणी, घाल पाणी कर कालच्यावणी. आम्हाला कळालं पाहिजे पाणी नुसतं घालायचं का, कुठं घातलंय हे आम्हाला कळालं पाहिजे, का घातलंय हेही कळालं पाहिजे. 10 पिंड केलेत म्हणजे काय आहे? मग 10 दिवस झाले म्हणून 10 पिंड केले का? नाही. मग का? हे पहिले पिंड जे केले, पहिले 5 पिंड जे असतात की हे हा देह ज्याने आम्हाला दिला त्याचे उपकार म्हणून पहिले पिंड आहेत. ते कोण कोण आहे? ते 5 जण आहेत. कोण आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या 5 जणांचं ऋण म्हणून पहिले 5 पिंड असतात आणि मग पुन्हा ज्ञानार्जनाच्या दृष्टिकोनातून दुसरे 5 पिंड असतात. असे 10 पिंड असतात. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला संकल्प सोडावा लागतो. काय संकल्प असतो? मग ते भटजीबुवा आपल्याला म्हणतात घ्या पाणी हातात. बरं घ्या. मग काय करा? कायिक, वाचिक आणि मानसिक. तुम्ही म्हणताल तुम्ही भटजी आहे का तुम्ही एवढं सांगायला लागले? मी भटजी नाही, मी कदमच आहे, पण मी शिकलोय म्हणून सांगतोय. हे आम्हाला माहिती, अभ्यास केलाय म्हणून ह्या आणि ह्या गोष्टी आम्हाला कळाल्याच पाहिजेत, माहितीच पाहिजे म्हणून मी ह्या गोष्टी बोलतो. कायिक, वाचिक आणि मानसिक. ह्याला लॉजिक आहे. काय लॉजिक आहे? वैज्ञानिकही लॉजिक आहे आणि व्यावहारिकही लॉजिक आहे आणि आध्यात्मिकही याला लॉजिक आहे. 3 प्रकारचा संकल्प असतो, कायिक नावाचा, वाचिक नावाचा आणि मानसिक नावाचा. मग संकल्प सोडला जातो कायिक म्हणून. कायिक म्हणजे काय? कायिक या शब्दाचा अर्थ जो ज्ञानारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या संबंधाने माझे वडील आहेत, माझी आई आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, कोणी का असना, पण त्यांच्या संबंधाने माझ्याकडून घडणारं जे पाप आहे, कोणतं पाप? कायिक नावाचं पाप. म्हणजे या देहाने काही जर माझ्याकडून पाप त्यांचं झालं असेल त्यांच्या देहाला, तर पहिलं प्रायश्चित्त जे असतं ते कायिक नावाचं, कायिक. दुसरं वाचिक. वाचिक म्हणजे काय? या मुखाने आपण बोलत असताना एखादा शब्द त्यांच्या बाबतीत आपला येडा वाकडा जर गेला असेल तर त्याचं प्रायश्चित्त म्हणजे त्या पापाचं प्रायश्चित्त आमच्याकडनं घडलं पाहिजे. बरेच जरा पुढं बोलू का? मी आता सोपं बोलतोय आणि जरा आता 12 वाजून गेले, आपला टाईम झालाच आहे, जरा सोपं बोलतो ऐका. जुन्या काळामध्ये गंमत अशी किंवा शास्त्रामध्ये पद्धत अशी आहे, शास्त्र असं बोलतं आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणारी माणसं, आपल्यापेक्षा वडीलधारी मंडळी असणारी माणसं, या वडीलधाऱ्या मंडळींच्या समोर आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या आवाजापेक्षा उंच आवाजात बोललं तरी सुद्धा पाप आहे. मी हे जुनं सांगतोय, आत्ताचं तुम्ही मनावर जास्त घेऊ नका, कारण घेतलं तर पुण्य घडेल.
तुम्हाला आणखीन पुढे बोलतो. जुन्या काळामध्ये बैठकीमध्ये जर जुनी माणसं बसली असली, म्हातारी माणसं बसली असली, तर पोरं ठोरं बैठकीत येत. मी जुनं सांगतोय, आत्ताचं वाचन पाप. आणि तिसरं मानसिक पाप. मानसिक या शब्दाचा अर्थ, जर आपल्या वडीलदाद्याला, बापदाद्यांना किंवा आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना आपल्याला तोंडावरती बोलता नाही आलं तरी पण रागाने मनामधून जर शिव्या दिल्या असतील तर तिसरं मानसिक पाप असतं. हे 3 प्रकारच्या पापाचं प्रायचित्त जे घेणं असतं त्याचं नाव श्राद्ध असतं. विठाला विठाला मग 10व्या दिवशी सुद्धा विधी हाच आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचा संकल्प. आज तुम्ही डॉक्टर साहेब तिथं जो काही विधी केला, पिंडदान केलं, ते पिंडदान करत असताना पहिलं वडजीबुवाने तुम्हाला काय सांगितलं? कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचा हा संकल्प केला. म्हणजे आपल्या वडिलांच्या बाबतीत माझ्याकडून घडणारं जे कायिक पाप आहे, जे मानसिक पाप आहे, जे वाचिक पाप आहे, हे 3ही प्रकारचं पाप काय व्हावं, त्या पापाचं शालन आणि त्याच्यातून मुक्ती माझ्याकडून व्हावी. जरा पुढं बोलतो. आपण केलेल्या पापाचा उच्चार आपल्या मुखातून काढला आणि त्या पापाचं जर आपल्याला अंतःकरणामध्ये त्याच्या संबंधाने जर दुःख झालं तर त्या पापाचं तेवढं पाप आपल्याला लागत, जेवढं पाप असतं तेवढं लागत नाही. मग जरा पुढं बोलतो. श्राद्ध करणं, 10वा करणं या शब्दाचा अर्थ एवढाच आहे की आपण ज्यांच्या संबंधाने श्राद्ध करतो. आज कैलासवासी एकनाथरावांचं श्राद्ध डॉक्टर थोरात सगळे तुम्ही परिवार करतात. म्हणजे काय? आपल्या वडिलांच्या संबंधाने आमच्या अंतःकरणामध्ये जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता व्यक्त करणं याचं नाव श्राद्ध. विठाला 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 प्रत्येकाच्या अंतःकरणात वेगवेगळ्या पद्धतीची कृतज्ञता असते. मुलाची कृतज्ञता असते, सुनबाईची कृतज्ञता असते, मंडळीचीही कृतज्ञता असते. बोलता बोलता आपल्याकडून कमी जास्त काही झालं असेल तर त्याच्या संबंधाने मंडळीलाही म्हणजे बायकोलाही कृतज्ञता व्यक्त करावी लागते आणि मग नातवांना कृतज्ञता व्यक्त करावी लागते. मग हे सगळ्यांनी एका ठिकाणी एकत्रित येऊन आपण त्यांच्या संबंधाने कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. जरा पुढं बोलतो. कृतज्ञता हा शब्द जर नाही कळाला तर जरा सोपं बोलतो. आपल्या गेलेल्या माणसाच्या बद्दल आमच्या अंतःकरणात जाणीव राहिली पाहिजे आणि ती जाणीव म्हणजेच काय जर असेल तर ते म्हणजे श्राद्ध आहे. मी सोपं बोलतो. तो कोबा बोलतात, जाणीव शानी व ओजे सांडोनिया दुरी आपण वस्ती कर वर्ततसे संसारी. म्हणून हा श्राद्धाचा कार्यक्रम केला जातो. आणि मग हे 10 दिवस ज्यावेळेस तो पिंड वरती असतो 10व्या दिवशी, मग तो वर्षभर कुठं असतो आत्मा, तर तो एक वर्षभर तो आत्मा आपल्या घराच्या भोवती फिरत असतो. मग शास्त्रामध्ये चिंतन असं आहे, आपल्याला असं सांगितलं जातं, ज्यांनी पाणी पाजलंय त्या लोकांनी वर्षभर कुठल्याही प्रकारचा सण करायचा नाही, नवीन कपडे घालायचे नाहीत वगैरे वगैरे. याचा अर्थ काय? आपल्या वडिलांच्या विषयी आपल्या अंतःकरणात कृतज्ञता असली पाहिजे, अंतःकरणामध्ये दुःख असलं पाहिजे. याचं नाव कृतज्ञता, याचं नाव श्राद्ध. आणि मग या वर्षभरामध्ये आपल्याला काही ठिकाणी जुनी पद्धत आणखीन एक आहे. कोणती पद्धत आहे तर महिन्याला मासिक घालण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. आता आमच्या इकडं 12 मासिकं म्हणजे 13 मासिकं घालावी लागतात आणि मग श्राद्ध म्हणजे श्राद्धा दिवशी 13 मासिक. महिन्याला ज्या तिथेला गेलेत त्या दिवशी एक मनुष्य जीव घालायचा. ऐका, कुणाकडे एकदाच घालायची पद्धत आहे, कुणाकडे महिन्याला घालायची पद्धत आहे. आमच्याकडं 13व्याला बी घालतात, महिन्यालाही घालतात आणि पुन्हा श्राद्धा दिवशी पण घालतात. हे घालणं म्हणजे काय आहे? ऐका, प्रत्येक महिन्याच्या तिथीला त्यांचा प्रत्येक हा प्रवास कोणता असतो? आपल्याला ह्या इहलोकाची यात्रा सोडून परलोकात ते जात असतात आणि प्रत्येक लोकांमधून त्यांना पुढं जाण्यासाठी पुष्टी मिळणं म्हणजे महिन्याला मासिक करणं, त्या माणसाला जीव घालणं, याचं नाव मासिक असतं. याचं मासिक असतं. ऐका किती प्रकार. त्या गरुड पुराणामध्ये असं वर्णन केलंय, मनुष्य गेल्यानंतर या आत्म्याला 28 प्रकारच्या नरकातून जावं लागतं आणि मग त्याची गती काय आहे ते आजच्या दिवसाला ठरवली जाते. म्हणजे 1 वर्षभर तो आत्मा हा प्रवास करत 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 पुढे जात असतो. 1 वर्षाचा त्याचा
प्रवास असतो आणि रोजच्या त्या प्रवासामध्ये त्याला पुष्टी मिळावी म्हणून आपण हितं अन्नदान. मग काही लोक म्हणतात अहो हितं त्यांना खाऊ घातलेलं त्यांना मिळालं का? तसं नसतं. त्यांच्या नावाने ज्यांना जीव घातलं ते झालं अन्नदान. म्हणजे त्यांच्या मुलांनी आता एकनाथरावाच्या मुलांनी आमच्या डॉक्टरांनी अन्नदान केलं. अन्नदान डॉक्टरांनी केलं, पण या वर्षभरातलं जे केलेलं ते अन्नदान आहे, ते अन्नदान त्यांच्या नावाने केलं आहे आणि त्यांच्या नावाने केलं असल्यामुळे त्याचं फल हे त्यांना लागतं, त्यांना पुण्य मिळतं आणि त्या प्रत्येक नरकातून पुढं जाण्यासाठी महाराज वेगवेगळी गती मिळते आणि मग शेवट कुठं जायचं आहे आमच्या कर्माच्या बळावरती जे आहे ना ते जाण्याचा दिवस तो जर कोणता असतो तो श्राद्धा दिवशी असतो आणि मग तिथून पुन्हा जन्माला येण्याची ही क्रिया पुन्हा जन्माला येण्याची सुरू होत असते. हे सगळं घडतं कधी? आम्ही जन्मण्यापासून मरेपर्यंत केलेल्या कर्मावरती. म्हणजे आम्ही जन्माला का आलो, जन्माला येऊन काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर आम्ही कुठं जातो ह्याच्यासाठी हा आमचा जन्म आहे. म्हणजे मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता, मनुष्य जीवनाची परिपूर्णता कशामध्ये आहे तर याचं उत्तर एकच आहे, आम्हाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केलं जाणारं हे आमचं कर्म आहे आणि या कर्मातून जे घडतं हे सगळं आम्हाला भोगावं लागतं. मी जरा पुढं जाऊन बोलतो. अलीकडच्या काळामध्ये लोक असं म्हणतात नवे शास्त्रच असं आहे, केलेलं सध्याच्या काळात केलेलं कर्म हे कुठं फेडायचं आहे? इथंच फेडायचं आहे. इथंच फेडल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. तुम्हाला गंमत सांगतो, अनेक मंडळी अशी आहेत शेवटच्या काळामध्ये तो मनुष्य जागेवर पडतो. जागेवर पडल्यानंतर बऱ्याचशा कडेच्या व्यवस्था करणाऱ्या लोकांना असं वाटतं हे कधी एकदा जाईल असं वाटतं, पण ते जात नाही. कारण का कर्म महत्त्वाचं आहे ना. पण तुम्ही विचार करा, आमचे कैलासवासी एकनाथरावांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर काही नाही महाराज, जॉब नित्यनेमाने केला, नीतिमत्तेने केला, आपलं आयुष्य नीतिमत्तेने जगले, परमार्थही निस्वार्थने केला आणि शेवट जात असताना सहज हसत बोलत चालत आपल्या मंडळीच्या समोर, आपल्या सौभाग्यवतीच्या समोर पाहत पाहत आपला सहज बोलत जीव सोडला. म्हणजे यालाच म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ह्याला गोड शेवट चांगला व्हावं म्हणतात. पुराणामध्ये शास्त्रामध्ये शेवटचा काळ सांगत असताना काय काय त्रास होतात. कोण म्हणतं हातापायाच्या तराडण्या देतात, कोण म्हणतं काय होतं, कोणाचा कंठातून जातो, कोणाचा पायातून जातो, कोणाचा अनेक वेगवेगळे. हे सगळ्या घडण्याच्या ज्या क्रिया असतात ती घडणारी क्रिया तुमच्या कर्मावरती अवलंबून आहे, तुमच्या कार्यावरती अवलंबून आहे. आणि एकनाथरावांचं जे कार्य होतं, त्यांचं कर्म जे होतं ते कर्म हे महाराज शुद्ध कर्म असल्यामुळे त्यांचं जाणं सुद्धा सहज काका बोलत बोलत जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. बोलत जाणं माणसात, बोलत बोलत जाणं. आणि आता अनेक मंडळी मी आता बोललो ते मंडळी जावी अशी इच्छा असून सुद्धा जात नाहीत, पण जे न जावी अशी वाटतात त्याचं कारण आहे जो आवडे जगाला तोची आवडे देवाला. चांगलं कर्म करणारा असतात ते जगाला आवडतात आणि जगनाम म्हणजे परमात्मा आणि तोच देवाला आवडतो आणि देवाला आवडणाऱ्या माणसाला महाराज देव त्रास देत नाही, सहज पद्धतीने त्याच्याकडे वळून घेतो. ह्याचंच नाव आपलं जीवन. आणि त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात काय केलं पाहिजे? भक्तिरूपी नावाचं साधन पाहिजे आणि तेच साधन तुकोबाराय काय म्हणतात आम्ही केलं. ते कसं केलं तर तुकाराम महाराज म्हणतात ते भक्तिरूपी नावाचं हे साधन याजसाठी केला होता, आता आज शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय केलं? आम्ही हे साधन केलं, भक्तिरूपी नावाचं साधन केलं. मी जाता जाता सगळ्यांना एक विनंती करून जातो. आज एकनाथरावांची तर प्रथम पुण्यस्मरण आहे. डॉक्टरांनी आज एवढा मोठा चांगला निर्णय घेतला, आध्यात्मिक कार्यक्रम केला. मला वाटतं या सगळ्या परिवाराने, थोरात परिवाराने आणखीन एक संकल्प केला आहे. मला वाटतं वृक्ष वाटण्याचा संकल्प केला आहे. मला अगोदर कळालं होतं, मला फोन बंडूचा असा आला होता की महाराज आम्हाला येणाऱ्या पाहुणे मंडळींना ज्ञानेश्वरी द्यायची आहे एकनाथरावांच्या स्मरणार्थ. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मला असं वाटलं होतं मनामध्ये, मी डॉक्टर असा विचार केला होता ज्यावेळेस तुमचा मला फोन येईल विचारायला त्यावेळेस मी तुम्हाला सल्ला असा देणार होतो तुम्ही ज्ञानेश्वरी द्या पण सगळ्याला देऊ नका. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला ज्ञानेश्वरीची किंमत काय कळणार?
ती नेणार आणि कुठंतरी खोपाड्यात टाकणार. तोच विचार तुम्ही केला आणि ज्ञानेश्वरी कॅन्सल केली. पण आता जो हा संकल्प कुठला केला आहे की प्रत्येक येणाऱ्या पाहुण्या किंवा जे काही ज्या ठिकाणी ते वृक्षदान म्हणजे काय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजे काय, एक ना संत महात्म्यांनी आम्हाला शिकवण काय दिली, हे वृक्षवल्ली आम्हा सोयरेत वनचरेत. वनचरे सोयरे म्हणजे कोण आहेत, तो देव आहेत, वृक्ष हेच देव आहेत. आणि हे वृक्षारोपण वैकुंठवासी किंवा कैलासवासी एकनाथरावांच्या स्मरणार्थ व्हावं, हा शुद्ध संकल्प डॉक्टर साहेबांनी थोरात परिवाराने केला आहे. चांगली गोष्ट आहे. असेच संकल्प आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून आपण पुढची वाटचाल करावी एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा कीर्तनाची सुरुवात आणि कीर्तनाचा शेवट याला काय म्हणतात, संपुट म्हणतात. मी सुरुवातीला सांगितलं होतं डॉक्टर तुमचं घरानं माळकरी आहे, आता तुम्हीही माळ घातली पाहिजे. बंडू आहे म्हणून असं चालणार नाही, बंडू आहे त्याच्या पद्धतीने, पण तुम्हाला ही माळ घालणं गरजेचे आहे. तुम्ही ही माळ घालावी एवढीच विनंती करतो. आणि ही संत कबीर महाराजांची अविरतपणे घरामध्ये चालत येणारी ही परमार्थ सेवा ही करत राहावी एवढी विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे नाम उठू नका, उठू नका, अजून फुलं टाकायचे, फुले फुले फुलं व्हायचे आहेत, उठू नका.
कुंटलिया धावा कृष्णेश्वरिया कुंटलिया धावा कुंटलिया बोला पुंडली गवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल ऐका आता सगळ्यांना फुलं दिलेली आहेत. अभंग म्हणून झाल्यानंतर फुलं सगळ्यांनी टाकायची आहेत. तोपर्यंत कुणी गडबड करू नका, जागेवर बसा. 2 मिनिटाचा कार्यक्रम राहिला आहे. आमच्या कैलासवासी एकनाथरावांच्या स्मरणार्थ सेवा भारती संस्था रुग्ण उपयोगी एक गरजू लोकांसाठी, जे अपंग आहेत, ज्या लोकांना चालता येत नाही त्यांच्यासाठी वाकर त्यांच्या वतीनं आमच्या डॉक्टर साहेबांनी भेट दिली. म्हणजे सगळे सामाजिक उपक्रम आमचे डॉक्टर साहेब या पद्धतीने करतायत. तसेच अजून एक सूचना डॉक्टर साहेब किंवा अनेक सगळ्याच लोकांना सूचना, बऱ्याच लोकांनी दान दिलं आहे. ज्या परंपरेत मी जन्माला आलो किंवा कबीर महाराजांची हा वाळव्या परिसरामध्ये मोठी परंपरा आहे, त्याच कबीर महाराजांचा लाकडी मोठा रथ, जसा ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा मोठा रथ आहे, त्या रथाचं काम पंढरपूरमध्ये आत्ता चालू आहे. बऱ्याच लोकांचं अजून दान द्यायचं राहिले. आमचे मामा दान पावती पुस्तक घेऊन फिरले. बऱ्याच लोकांनी राहिलं द्यायचं. ज्यांचं राहिले डॉक्टर साहेब आमच्या एकनाथरावांच्या गुरुसाठी म्हणून ते दान तुम्हीही द्यायचं आहे. ज्या लोकांचं द्यायचं राहिलं त्यांनी आमचा उदय अध्यक्ष वगैरे आहेत, त्यांच्याकडे ते दान द्या. आता अभंग म्हणला जाईल आणि मग खुर्ची कुठं आहे? या डॉक्टर या, हे खुर्ची द्या त्यांना. मी देऊ बरं नाही डॉक्टर, मी ऐकते द्या. हे कोणाला घ्यायची खुर्ची किंवा या 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 दिनकररावजी देवकर या या राम ओके हां वा सुंदर चांगलं चांगलं. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी कृपा सकळा सांगावी विनंती सकळा सांगावी विनंती सांगावी विनंती वाद वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी वैकुंठा श्रीरंग बोलावी तू वैकुंठा आमची पावला अंधकाळी विठू आमाची बाबला पुरी सहित झाला मुक्त तुका पुरी सहित झाला मुक्त तुका वाद वेळ झाला उभा पांडुरंग वाद वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा
ऐसे कळवळाची जाती करीना तुका तुका म्हणे माने तुला संतावरी ऐसे कळवळाची जाती करीना ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान देखील आता उठावे जे मना येतो नाही नाराज गपरे तुझा पडले आता उठावे जे मना येतो नाही नाराज तुका मरे बोलिया आता उठावे जे मना येतो नाही नारायणा करोने आरती चक्रपाणी हो आज मुळे नवचंदन काळा पावाओ चकळा पुण्यवंत तुम्ही आज मुळे नवचंदन काळा आज काय काळी उभास निधोज मुली आज पुरले नवचंदन काळा प्रेम प्रेम आरती गोविंदा देव मालती धन्य धन्य जेलो जन नित्य धन्य अवलोक बाळा मोहाने उधाव आरती परमानंद धन्य धन्य जेलो जन नित्य धन्य अवलोक हे नामा म्हणे सेवा दे कोणी नाही धन्य धन्य जेलो आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज चौथी साध संत मनोरथदा माझा ज्ञान राजा लोमय ज्ञान जोगी हित निरती कोणी अवतार पांडुरंग ठेवले ज्ञान राजा महाकैवल्य तेज मनोरथदा माझा ज्ञान राजा प्रगट गुज बोले विश्व ब्रह्मच केले रामजनार्दनी आई पटके महाकैवल्य तेज मनोरथदा माझा ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद गुरुजी पायला कळ्यामा राघवे सागरा तुपा चार तारी देते उपाचे स्वामी सद्गुरु रामा पायला कळ्यामा पिता तुझे देव ब्रह्मा तुकाचार्य मुनिरा विचोरे करणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा पायला कळ्यामा मागणे ते कदुदती आहे या संताश निर्वेहेची मदती आणि त्याचे काही म्हणे आता माझं ठेवी पायी संताची ज्ञानदेव